हॅलो, हा बोला. अरे काय सांगताय? अरे 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 अरे, आता तर माझ्याकडे नाही आहे. माझ्याकडे पण थोडी अडचण झाली, पण झालं ऍडजस्ट तर बघूया. काय झालं? अरे काय नाही, ते शिंदेच्या मुलाचा ऍक्सिडेंट झालाय, ते थोडे पैसे मागत होते. अहो एवढंच ना. अहो मग महाराष्ट्र शासनाची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आहे ना, या योजनेमध्ये गोरगरिबांसाठी मदत मिळते. गरीब आणि गरजू कुटुंबांना उपचारांसाठी आर्थिक सहाय्य देणे व आरोग्य सेवा पुरवणे हाच या योजनेचा मुख्य उद्देश आहे. 5 लाखांवरील येणाऱ्या खर्चास म्हणजेच हृदय प्रत्यारोपण, लिव्हर प्रत्यारोपण, फुफ्फुस प्रत्यारोपण, बोन मॅरो प्रत्यारोपण इत्यादी कॉपर्स फंड मधून लाभ दिला जाणार आहे. रस्ते अपघातासाठी 30,000 व 1.5 लाखापर्यंत लाभ दिला जाणार आहे. या योजनेचा लाभ कोणाकोणाला मिळतो? महाराष्ट्रातील सर्व रेशन कार्ड धारक, महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील 865 गावांमधील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब धारक, आणि तुमच्याकडे जर रेशनिंग कार्ड नसेल तर तहसीलदारांचा दाखला सुद्धा चालेल. वय वर्ष 70 व 70 वर्षाखालील ज्येष्ठ नागरिक, आयुष्यमान वय वंदना धारक, तृतीयपंथी या सर्वांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. अहो याचं एकूण विमा संरक्षण 5 लाख रुपये प्रतिवर्षी प्रति कुटुंब व अतिरिक्त 5 लाख रुपये वय वर्ष 70 व 70 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, आयुष्यमान वय वंदना धारकास हा विमा मिळतो. या योजनेची अधिक माहिती कुठून भेटेल? आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी 155388 किंवा 1800233200 या टोल फ्री क्रमांकावरती संपर्क करावा आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेसाठी 14555 किंवा 1800111565 या टोल फ्री क्रमांकावरती संपर्क साधावा किंवा आपल्या जवळच्या रुग्णालयातील आरोग्य मित्राशी संपर्क साधावा. महाराष्ट्र शासन गोरगरिबांना इतक्या जर योजना राबवत असेल तर मी आत्ताच शिंदेना फोन करून सांगतो.